सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू हा घरातून जात असताना सरकत सरकत तो एका स्टोअर रूममध्ये येतो आणि तिथे लपून बसतो. तर इकडे राघव आणि मधू सर्वत्र विनूचा शोध घेत असतात. पण त्याच वेळेस आश्रमातील मॅनेजर आणि कमिटी मेंबर आल्यामुळे काकूला तिथेच थांबावे लागत असते. रेश्मा ही मॅनेजरला चहा घेऊन येते. पण तेवढ्यात एका खोलीतून एक विनूच्या हाताचा धक्का लागून डब्बा खाली पडतो आणि त्याचा आवाज इकडे त्या मॅनेजरपर्यंत येतो. तर ते कुतूहलाने मागे बघू लागतात. तर त्या डब्याच्या आवाजाने राघव आणि मधूही थबकतात. मॅनेजर म्हणतात, कसला आवाज आला हो? तेव्हा ऋतुराज म्हणतो की कसला आवाज, मला तर कोणता आवाज नाही आला ऐकू. वहिनी तुला आला का? तर काकूसुद्धा नाही म्हणते. रेश्मा म्हणते की स्टोअर रूममधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. तर काकू म्हणते की हा सणासुदीचे दिवस आहे ना, त्यामुळे आमची राजेश्री स्टोअर रूममध्ये गेली असेल आणि तिच्याकडून काहीतरी खाली पडलं असेल. त्यानंतर काकू ही मॅनेजरसाठी रेश्माला पोहे करावयास सांगते. तर इकडे रत्नाकर आणि अन्वीसुद्धा विनूला शोधत असतात. तेव्हा त्या आवाजाने रत्नाकर म्हणतो, कसला आवाज आला? तर अन्वी म्हणते की मला माहीत नाही, पण विनू हा सुरक्षित तर असेल ना? तर रत्नाकर अन्वीला म्हणतो की तू या रूममध्ये जा आणि मी जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत तू आता बाहेर यायचं नाही, जा असे म्हणत आता रत्नाकर अन्वीला त्या रूममध्ये पाठवतो. इकडे आता मॅनेजरचा वेळ खाण्यासाठी काकूने रेश्माला पोहे आणलेले असतात. तेवढ्यात रेश्मा ते पोहे मॅनेजरला देते. तेव्हा मॅनेजर घड्याळाकडे बघत पोहे खाऊ लागतात. तर इकडे आता सर्वजण विनूचा शोध घेत असतात. इकडे आता मधू आणि राघव लगेच स्टोअर रूममध्ये पळत येतात. तेव्हा समोर विनू हा पडलेला त्यांना दिसतो. पटकन राघव हा विनूला धरतो. तर राजेश्री सुद्धा तिथे आलेली असते. राघव म्हणतो की बाहेर मॅनेजर आले, त्यांना कळता कामा नाही बरं का. मधू म्हणते की राघव हा इथे कसा आला, याला तर चालताही येत नव्हतं आणि याचा पाय दुखत होता. तर इकडे आता राघव लगेचच विनूला उचलून स्टोअर रूममधून बाहेर घेऊन जातो. इकडे आता मॅनेजर विनूची वाट बघून कंटाळलेले असतात. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, आणि तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? काकू म्हणते, काय बोलता, इथे विनायकला आम्ही खूप सुखात ठेवतोय आणि हळूहळू आता त्याची तब्येतही सुधारायला लागली. तर मॅनेजर म्हणतात की पण त्यांना यायला एवढा वेळ का लागतो? तर काकू म्हणते की तो खूप दंगामस्ती करतो ना, म्हणून दमून झोपला असेल. तर लगेच मॅनेजर म्हणतात की तो झोपला असेल ना, मग तो जर व्यवस्थित आहे तर आम्हाला दरवाजातूनच दाखवा, आम्ही त्याला बघून मग लगेच निघतो. तर काकूला मोठा धक्का बसतो. तेवढ्या त्या कमिटी मेंबरला एक फोन येतो आणि त्यांना अर्जंट निघावं लागत असल्याचे ते काकूला बोलतात आणि विनूला भेटण्यासाठी ते संध्याकाळी येतील असंही सांगतात. त्यानंतर काकू म्हणते की ठीक आहे, या तुम्ही विनूला संध्याकाळी भेटायला. तर ते मॅनेजर तेथून निघून जातात. इकडे आता राघव हा विनूला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येतो. त्यानंतर काकूसुद्धा राघवच्या रूममध्ये येते आणि विनूला बघते. तेव्हा राजेश्री राघवला म्हणते की राघव आता त्याला झोपू दे आणि त्याची काळजी घ्या. तर आता इकडे काकू सर्वांसोबत हॉलमध्ये बसलेली असताना म्हणते की बरं झालं ते मॅनेजर निघून गेले आणि मोठा अनर्थ टळला. तर काकू म्हणते की अन्वी कुठे? तेव्हा रत्नाकर म्हणतो मीच तिला सांगितलं म्हणून ती रूममध्ये बसली. काकू म्हणते बरं झालं, नाही तर तिच्यावर सुद्धा काय त्या योगेशने संस्कार करून ठेवलेत. कुठे काय बोलायचं तिला तीच कळत नाहीये. तेवढ्यात मधू पळत पळतच तिथे येते आणि म्हणते की विनू खूप प्लॅनिंग झालाय आणि त्याला खूप अस्वस्थ आणि त्रास होतोय. तेव्हा काकू म्हणते आत्ता तर ठीक होता. तेव्हा मधू म्हणते बहुतेक त्याला राघवने लंडनबद्दल सांगितलं असावं. तर तेवढ्यात दरवाज्यावर टकटक असा आवाज येतो. तर ते मॅनेजर आणि कमिटी मेंबर पुन्हा आलेले असतात. तेव्हा ते आतमध्ये येताच काकूला मोठा धक्का बसतो. कमिटी मेंबर म्हणतात उठला का विनायक? तर तेवढ्यात राघव हा विनायकला घेऊन तिथे येतो. तेव्हा काकू म्हणते की हे बघा ना, उठला विनायक, आणि काकू विनायकला दाखवते. हळूच काकू ही राघव जवळ येते आणि म्हणते की विनायकची काय ही अवस्था रे, आणि आत्ता जर यांना कळालं तर हे घेऊन जातील. तेव्हा राघव म्हणतो की यांना काहीही सांगू नकोस. तेवढ्यात मॅनेजर म्हणतात की विनायककडे बघून तर विनायक खूप खुश आहे असं वाटत नाहीये. राघव म्हणतो की अहो आत्ताच थोड्या वेळेपूर्वी त्याचा त्रास होऊ लागला आणि त्याची तब्येत बिघडली, कारण त्याचा तुम्हाला तर माहिती आहे कधीही पाय दुखतो. तर लगेचच विनू हा त्यांच्याकडे बघतो. तेव्हा लगेच मॅनेजर म्हणतात की बाळ माझ्याकडे चालत येशील का? तेव्हा राघव म्हणतो की नाही करू शकत तसं तो.
तर तो मॅनेजर म्हणतो, म्हणजे तर तुम्ही आम्हाला चुकीची माहिती दिली, विनायकला तर बरं नाहीये. तेवढ्यात लगेच दरवाज्यातून कुणीतरी येत असल्याचे बघताच विनायक हा चालत चालत तडक दरवाज्यात येतो. तेव्हा विनायक तर अगदी व्यवस्थित चालत असल्याचे सर्वजण बघतात आणि सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात. तर सिंधू ही सावीला घेऊन दरवाजात आलेली असते. तेव्हा सावीला आणि सिंधूला बघून विनूला मोठा आनंद होतो. तर काकू आणि रत्नबारख्यांना मोठा धक्का बसून सर्वजण हादरलेले असतात. तर विनू म्हणतो की तुम्ही मला भेटायला आले डॉक्टर काकू, मला खूप बरं वाटलं. आणि प्रेमाने वेणू हा सिंधूला मिठी मारतो. तेवढ्यात मधू ही पुढे येते आणि सिंधूला वेलकम करत म्हणते की तू खूप शॉर्ट नोटीसवर इथे आली, तुझे खरंच खूप थँक्स. मधू म्हणते की आता आमचा वेणू लवकरात लवकर बरा होईल. मधू म्हणते की पण तू इथे एक डॉक्टर म्हणून आली हे विसरू नको. आणि सावी आणि सिंधूला मधू आतमध्ये येण्यासाठी सांगते. त्यानंतर सिंधू ही सावीला घेऊन आतमध्ये येते. तर सर्व रत्नबारकी हे सिंधूकडे बघत असतात आणि सिंधू सुद्धा सगळ्यांकडे एक एक टक लावून बघत असते. तेव्हा आपण या घरातून कसे निघून गेलो हे सिंधूच्या डोळ्यासमोर सिंधूला आठवते. काकूनी सांगितलेले असते की राघव काही जरी झालं तरी राणीला पुन्हा घरी आणावं लागेल. तेव्हा सिंधूने सांगितलेले असते की जर मधुताई या घरात पुन्हा येणार असेल तर मी या घरातून निघून जाईल. आणि सिंधू त्या घरातून कशी निघून गेली हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा ते सर्व प्रकार बघून लगेच मॅनेजर म्हणतात की आमचा मोठा गैरसमज झाला होता, इथे तर विनू खूप खुश आहे आणि आत्ता आम्ही निघतो. तर लगेचच मॅनेजर हे आता निघू लागतात. तर आता सिंधू गेल्यानंतर राघव कसा दारू पिऊन येत होता आणि राघवला किती सिंधूचा त्रास झाला हे सर्व आता राजश्रीच्या डोळ्यासमोर येते. तर लगेच सिंधू पुढे येत राजश्रीला म्हणते की आई. तेव्हा राजश्री म्हणते की खबरदार, मला आई म्हणण्याचा हक्क तू गमावला आहेस. राजश्री म्हणते की तुला समजत नाही का, तू आम्हाला जेवढा त्रास दिला ना, आम्हाला जे दुःख दिलं, त्यामुळे तुला आई म्हणण्याचा अधिकार नाहीये. ते बघून सावी म्हणते की म्हणजे आई तू यांना अगोदरपासून ओळखतेस का. तेव्हा सर्वजण सावीकडे बघू लागतात. तर लगेच सिंधू म्हणते की विनू तू सावीला घेऊन बाल्कनीवर खेळायला जा बरं. तेव्हा विनू म्हणतो की पण डॉक्टर काकू तुम्हाला कसे माहिती आमच्या घरात बाल्कनी आहे म्हणून. तेव्हा सिंधूला पुन्हा मोठा धक्का बसतो. तर सिंधू म्हणते मी तुम्हाला नंतर सांगेन, जा बरं खेळायला. तर विनू हा सावीला घेऊन निघून जातो. विनू आणि सावी गेल्यानंतर लगेचच सिंधू म्हणते की काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं का बघता आणि मी जिवंत असल्याचे बघून तुम्हाला आनंद नाही झाला का. तेव्हा रागाने काकू म्हणते की नाही, आम्हाला आनंद नाही झाला. आणि आम्हाला आनंद झाला का नाही असे विचारायची तुझी हिंमत कशी झाली. काकू म्हणते की तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला आणि आमच्या घराला फक्त त्रास आणि त्रासच झालाय. काकू म्हणते की तू अचानक न सांगता इथून निघून गेलीस, त्यामुळे माझ्या राघवचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तुझ्यामुळे आम्ही आमचा वारस अंकुर या घराण्याचं आणि राघवचा मुलगा कायमचा गमावला. तेवढ्यात राघव हा पुढे येतो आणि राघवने त्याच्या हातात ब्लँक चेक आणलेला असतो. तो सिंधूला देत म्हणतो की डॉक्टर सिंधू, हा ब्लँक चेक आहे, तुमच्या जी ट्रीटमेंटची फी झाली असेल ती घ्या आणि निघा इथून. असे म्हणत आता राघव तो ब्लँक चेक सिंधूच्या अंगावर फेकतो. तेव्हा तो ब्लँक चेक उचलत सिंधू ही राघव समोर धरते आणि म्हणते की IPS राघव रत्नबारकी, माझ्या लेकी तुमच्या पैशाची किंमत. असे म्हणून सिंधू लगेचच तो ब्लँक चेक फाडून टाकते आणि त्याचे तुकडे राघवच्या अंगावर फेकते आणि म्हणते की आता मी तुमच्या वेणूची ट्रीटमेंट नाही करू शकत. तर लगेच मधूला मोठे वाईट वाटते. तर राघव हा सिंधूकडे बघू लागतो. तेव्हा राघवच्या पैशाचा मास सिंधूने एकाच सेकंदात भयानक घटनेने चेक फाडून दाखवलेला असतो. तेव्हा कशी वाटली स्वाभिमानी सिंधू ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.